थंडीमुळे ना माझी सुरुवात ना ही सकाळी 6ला होत आहे. तर तुम्हाला माहीत आहे आता दिवस तसाही 6:30ला उजळतो आणि आमच्याकडे थंडी तर भरपूर आहे. तशी आज नव्याची काही स्कूल वगैरे नाही आहे. आता तिला क्रिसमस सुट्ट्या सुरू आहे. तिला क्रिसमसच्या 15 दिवसाच्या सुट्ट्या असतात. तर त्यात तिचं काही एवढं टेन्शन नाही आहे म्हणा. माझं नक्ष मात्र स्कूलमध्ये जाणार आहे. तरी पण 6ला उठली. स्वतःचं आवरता 10 मिनटं जातात आणि आपण अंदर बसतो वगैरे थोड्या वेळ 5 एक मिनिट, तर त्याच्यात माझे गेलेले आहे 20 एक मिनिट. तर सगळ्यात अगोदर माझं काम असते ते म्हणजे की पहिले आपलं जे काही आपण रांगोळी बाहेर काढलेली आहे ती बाहेरची रांगोळी झाडून घ्यायची. नाही तर मग झाडायला सुरुवात केली की पूर्ण पायऱ्याभर ती रांगोळी जाते. त्यामुळे जेवढं काही आता कधी कधी तर 2च पावलं काढते, नाही तर कधी कधी छान असं वेलही काढते. तर समोर क्लास असल्यामुळे कम्प्युटर तेवढे काही आपल्याला जास्त रांगोळी वगैरे नाही काढता येत, कारण की सगळ्यांची ये जा असते आणि मग ती रांगोळी काही व्यवस्थित राहतसुद्धा नाही. 2 पावलं एका साईडला काढले की ते व्यवस्थित राहतात दुसऱ्या दिवशीपर्यंत. चला मग आता त्याच्यानंतर आता पायऱ्या सगळ्या झाडून घेणार आहे आणि खालचा दरवाजासुद्धा लावून आहे, तर तो उघडून घेते. त्याच्यानंतर ना पायऱ्या धुवायच्या पण आहे. हप्त्यातून 2 वेळा मी पायऱ्या धुवत असते. डेली वगैरे पायऱ्या नाही धुवत, फक्त हप्त्यातून 2 वेळा धुते. वाढायला भरपूर वेळ लागतो ना म्हणून. तर झाडल्यानंतर मग लगेचच पाणी वगैरे आणि मग आपल्या पायऱ्या धुवून घेईन. खालचं अंगण असतं, ते अंगण झाडायचं असतं, तिथं पण पाणी टाकायचं असतं. रोज काय करते मग मी माहिती आहे का, फक्त पायऱ्या झाडते, त्याच्यानंतर अंगण झाडते आणि खाली अंगणातच सडा टाकते. एवढंच काम करते. फक्त पायऱ्या हप्त्यातून 2 वेळा धुते, पण पाणी मात्र अंगणात सकाळी रोजच पाणी टाकावं लागते ना. आधी खास करून जेव्हा माझा उपास असतो, व्रत वैकल्य असतं, त्या दिवशी तर पायऱ्या मी अलबत्तच धुते. त्यामुळे ना खरंच खूप छान वाटते. आणि आपलं कसं आहे ना, आपण कोणती पूजापाठ म्हणायची म्हटलं की आपलं घर एंट्रन्स जे द्वार आहे ते स्वच्छ असायलाच हवं. तर आता तेवढं काही एवढं काम नाही आहे. आता तर नव्याची स्कूल नसल्यामुळे, नाही तर ती 7:45ला जाते, तर खूप घरी गडबड असते. तर म्हणून हे सगळं ना अगोदरच मला करावं लागतं. थंडीमुळे थोडं लेट तरी उठत आहे, नाही तर मग एरवी मला खूप लवकर उठून सगळं आवरून घ्यावं लागतं. चला मग आता पाणी तर टाकून झालेलं आहे. त्यानंतर ना बरोबर करेक्ट 6:30ला आमच्याकडे नळ येत असतो, तर त्या नळाचं पाणीही भरायचं असतं. तसं मोटर लावली की पाणी बरोबर आपोआप वरती चढते, पण प्यायचं पाणी तर हे घ्यावंच लागते. आरो असला तरी पण एक फिल्टर मी आपल्यासाठी वेगळं भरत असते. आता स्वच्छ असा फिल्टर हा मी हप्त्यातून 2 वेळा घासते हा फिल्टर, किंवा 1-2 दिवसाआड घासत असते. तर तोही छान असा स्वच्छ राहतो आणि मला फिल्टरचंच पाणी कायम प्यायला आणि सतत आवडते. तसे तर तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ साफसफाईचे आणि क्लिनिंगचे व्हिडिओ आवडत असतात, तरी पण मी कुठं गेली आली तर माझे ते पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते. मी एक्सरसाइजसुद्धा रोज करते. एखादा दिवस असं असेल की मी जे एक्सरसाइज वगैरे नसेल करत, नाही तर मग एक्सरसाइज वगैरे करते. चला मग आता छान असं पाणी भरून तर झालेच आहे. मस्त गरम गरम पाणी रोज सकाळी प्यायची मला प्यायची सवय आहे. तर गरम पाणी घेते आणि एका साईडला छान असा चहा पण ठेवलेला आहे. तर पहिले पाणी गाळून घेते. तर हे 1-2 ग्लास ठेवलेले आहे. एक मी माझ्यासाठी आणि एक आईसाठी. आता आई पण आली आहे, यांना पण देणार आहे. तसं त्यांना पण कोमट पाणी देते. कधी ते पितात, कधी नाही पण पित, पण मी मात्र रोजच पिते. चला मग आता चहाही ठेवलेला आहे. तर हे पण उठून गेले. आमच्याकडे यांना पण सकाळीच उठायची सवय आहे, तर ते पण उठले, आई पण उठली आहे. तर सगळ्यांचा चहा मी एक सोबतच ठेवलेला आहे. तर आई घरी असल्यामुळे ना मला तिची इतकी मदत होते ना, भरपूर मदत होते. ती आहे तोपर्यंत म्हणा, नाही तर मग मी काय करते, पहिले आपलं झाडून पुसून काढून घेते, मग आंघोळ करून आपलं जेवढं काही किचनचं आहे सगळं आवरून घेते. तर हे म्हणत होते की छान असं आपण ब्रेड आणलेलं आहे, तर मला तुपामध्ये शेकून दे. तर असं तुपामध्ये शेकूनच ब्रेड वगैरे त्यांना आवडते. तिने मी शेकलेले आहेत. कधी कधी ते गोळी पण घेतात सकाळी उठल्या तर मग असं कसं दिलं तर थोडंसं ब्रेकफास्टसारखं होऊन जाते. त्याच्यानंतर मग ते गोळी वगैरे खाऊन घेतात. तर मी ब्रेड वगैरे काही खात नाही. मला मैद्याचा ब्रेड टोस्ट काहीच आवडत नाही. फक्त खाते तर फक्त मारीगोल्ड बिस्किट, मला तेच माझे फेवरेट आहेत. तर मग चहा वगैरे घेतला आणि ते पहिलं काम असते ते म्हणजे की घरचं पूर्ण डस्टिंग करणं, झाडून काढणं, पुसून काढणं. त्याच्यानंतर मग मी आपले कपडे वगैरे धुवून आंघोळ वगैरे करत असते. त्याच्यानंतर आता स्वयंपाक करते. पहिले तर हे पण सकाळी रोज जायचे, तर मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. हे पण सकाळी स्कूलमध्ये जायचे, पण आता त्यांचं टायमिंग चेंज झाल्यामुळे मला काही घाई राहत नाही. फक्त घाई असते ती नव्याची. ती सकाळी एकदाची गेली की मग नंतर माझ्या कामाला लागून जाते आणि नक्ष पण थोडा उशिरा जातो. चला मग छान असं घर पूर्ण स्वच्छ झाडून घेते आणि पुसून वगैरे घेऊन घेते. पुसून पण अगोदरच घेते मी. अंघोळ झाल्यावर वगैरे पुसत नाही, काही नाही. मला नाही आवडत अंघोळ झाल्यावर पुसणं वगैरे. कधीच खूप घाई राहिली त्यावेळेसच माझं पुसायचं राहून जाते. नाही तर अंघोळीच्या पहिलेच मी प्रयत्न करते की माझं घर स्वच्छ आणि नीट अँड क्लीन कसं होईल. चला मग आधी थोडे कपडे मी मशीनमध्ये लावलेले आहेत. कधी रोज तर कपडे हातानेच धुते म्हणा, बरेचदा हाताने धुते, पण जसं चादर्स आहे, बेडशीट्स आहे, अशा वस्तू मग मी मशीनमध्ये लावते. पण आजचे कपडेही मशीनमध्ये लावलेले आहेत. काही हाताने धुईल, काही मशीनमध्ये लावेल. आता तर तुम्हाला माहीत आहे
थंडीच्या दिवसामध्ये आपले स्वेटर्स वगैरे किती निघतात, त्याचे सगळे स्वेटर्स मी मशीनमध्ये लावते आणि डेलीचे कपडे मग मी हाताने धुवत असते. चला मस्त छान असं स्वतःही आवरून घेतलेलं आहे आणि फ्रेश या टायमिंगला झाली आहे. आंघोळ केला फ्रेश झाला तर झालं, नाही तर माणूस दिवसभर तसाच राहतो. बरोबर 9:10 झालेले आहेत म्हणजे ह्या घड्याळीत, आणि 10 मिनिट माझी घड्याळ समोर आहेत. एक तर बेडरूमची घड्याळ समोर असते आणि हॉलचीही समोर असते. प्रत्येकच जण ठेवत असेल मला असं तरी वाटते. 5-7 मिनिट तर समोरच असते, नाहीतर मग कमी राहिलं ना की मग व्हॅन पण वेळेवर येऊन जाते तरी माहीत पडत नाही. म्हणून मी ना 5-10 मिनिट समोरच ठेवते. त्या टाईमवर मुलंही बरोबर तयार होतात. तोपर्यंत माझ्या सगळ्या जेवढ्या काही पायऱ्या आहेत त्या पण स्वच्छ खळखळीत वाढून गेल्या. तर मस्त अशी एंट्रन्स दारवर रांगोळी काढते. तर रोज तर पावलंच काढते म्हणा, पण आज थोडंसं म्हटलं छान व्यवस्थित रांगोळी काढूया. आज स्वयंपाकाची तेवढी काहीच घाई नव्हती. आज नक्षलासुद्धा 10 ते 12, 12:30पर्यंत तो वापस येणार होता. त्यामुळे घाई काहीच नव्हती. तर फक्त त्याला मी नाश्ता दिला टिफिनमध्ये. तर त्यांनी खाऊन पण घेतला म्हणा. फक्त नाश्त्यामध्ये उपमा केला, खायला पण दिला आणि न्यायला पण दिला. तर त्याची तयारी पण मी यावेळेसच करून घेते. माझ्यासोबत मी त्याचंही आवरून देत असते, नाही तर त्याचे पप्पा त्याचं आवरतात कधी कधी. आणि स्वयंपाक तर आईने आंघोळ पूर्ण करून घेतलेला आहे. ती म्हणत होती की आता तू बाकीचं बघ. आता आई आहे तोपर्यंत मला मदत खूप होत आहे तिची. फक्त सकाळचा स्वयंपाकच करते ती. दिवसभरातलं कोणतेही काम मी तिला करू देत नाही आणि संध्याकाळचं तर अलबतच नाही. संध्याकाळी माझा जो भरपूर वेळ असतो मुलांकडे लक्ष देण्यापासून तर सगळं, प्रत्येकच गृहिणीला वेळ असते मला संध्याकाळी. पण सकाळीच इतकी घाई राहते ना, प्रत्येक गोष्टीची भरपूर घाई राहते. आता त्याचे पप्पा घरी आहेत तेव्हापासून तेच त्याला सोडायला जातात त्याच्या बसपर्यंत. ते गेलेले आहेत. आता मी आपल्या पूजेला सुरुवात करणार आहे. आणि इतके छान तुळशीच्या मंजुळा अशाच पडलेल्या होत्या. तर वेगवेगळ्या तुळश्या तिथेच उगवलेल्या आहेत. भरपूर उगवलेल्या आहेत तुळशी मंजुळापासून. तर ही वाढली नाही म्हणा, फक्त कलर चेंज झालेला आहे. उन्हामुळे ना थोडासा कलर चेंज होतो ना, वाढलेली वगैरे नाही आहे. आणि छान छान हिरवीगार तुळश्या पण आलेल्या आहेत नवीन. चला तुळशीला पाणी पण घालून घेतलं आणि पूजासुद्धा करून घेतली. आता पूजेचं वगैरे मी शेअर नाही केलं. आणि रोज माझ्या सेवेमध्ये असते ते म्हणजे की शिवमहापुराणचा 1 किंवा 2 अध्याय वाचते मी. वेळेनुसार वाचत असते. तर भरपूर माझे पानं वाचून झालेले आहेत. मी तुम्हाला थोडंसं एका साईडने दाखवेन म्हणा करून. भरपूर वाचून झालेले आहेत आणि इतका लगाव लागतो ना हे वाचताना की वाचतच राहावंसं वाटते. पूर्ण शिवजीबद्दल पूर्ण त्याच्यामध्ये आहे ना. आता त्यांचं विवाहाचं सुरू होतं, तर तेच माझे अध्याय सुरू आहेत आणि खूप छान वाटते मला हे वाचताना. मग तसंही मला वाचायला वगैरे भरपूर आवडतं. त्याच्या रोजच्या सेवेमध्ये गुरुचरित्राचा एक अध्याय असतो 14वा आणि आपली माळ जप वगैरे. जास्त काही सेवा नाही करत मी, कारण की तसंही आपलं पूजा करण्यामध्ये पाऊण 1 तास तर जातो. आता साफसफाईचं वगैरे मी काही शूट केलेलं नाही. त्यात सगळं शूट करायचं म्हटलं की व्हिडिओ पण भरपूर मोठा होतो आणि पाहायला पण इंटरेस्ट यायला पाहिजे, म्हणून मी काही सगळं शेअर करत नाही. चला मग आता वरती आलेली आहे. आई म्हणत होती की चल वरती जाऊ, थोडंसं मी ऊन पण घेईन आणि तुला कपडे पण वाहू टाकून देईन. तर तिला म्हटलं मी नको येऊ, पण चल ना म्हणे सोबत. ती बघू शकता कपडे वाहू टाकायला सुरुवात केलेली आहे तिने. प्रत्येक आई अशीच असते, मुलीला काम करताना कधी बघूच शकत नाही. ती त्याच्या कामामध्ये मदत करते. आता त्याच्यानंतर खाली आली तर बेडरूम माझी राहिलेली होती आवराची. सगळं तर झालंच होतं, फक्त हीच राहिलेली होती, कारण की सगळे आता इथे उशिरा उठतात, काही होतात. आणि मी आंघोळ केल्या एकदम बेडला वगैरे हात नाही लावत. त्याच्यानंतर तसं तर हे आवरून घेतात म्हणा, जेवढे काही ब्लँकेट्स आहे सगळं घडी करून त्यांनी ठेवलेलं आहे. पण आंघोळीच्या अगोदर आवरली तर आवरली, नाही तर आंघोळीनंतर एकदम लगेच नाही आवरत मी. पहिले पूजा वगैरे करते, त्याच्यानंतर बेडला वगैरे हात वगैरे लावते. हॉलच्या बेडला काही एवढं हे नाही आहे. हॉलमध्ये लागून जाते म्हणा. हॉलमध्ये कसं कोणी झोपतच नाही, काहीच नाही. पण इकडे कसं ना सगळं पारवसं असतं, तर म्हणून मी इकडे हात नाही लावत. चला मग आता आपली बेडरूम शेवटची राहते ते म्हणजे की छान असं बेडरूम आवरून घेणं, नंतर किचन आवरून घेणं. किचन पण भरपूर वेळा मी शेअर केलेली आवरताना, म्हणून मी आता काही शेअर केलेली नाही. छान अशी. आणि बेडरूममधली बेडशीट जोपर्यंत व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत बेडरूम काही व्यवस्थित दिसत नाही. आणि नाही काही राहिलं ना, बेडरूमची चादर व्यवस्थित राहिली आणि हॉलमधले सोफ्याचे कवर आणि बेडशीट व्यवस्थित राहिली की आपलं घर तसंच छान दिसते. नाही बी इकडे तिकडे पसारा राहिला तरी तेवढं काही हे नाही वाटत. पण फक्त बेडशीट व्यवस्थित पाहिजे आणि बेड व्यवस्थित पाहिजे, तेव्हाच तो आपला बेडरूम छान अशी दिसते, उठून दिसते. नाहीतर मग चादर बिस्कटलेली असली की मग काही छान नाही वाटत. तर बघू शकता पुन्हा अंदरपर्यंत मस्त अशी ऊन येते माझ्या अंदर, पुन्हा बेडरूमपर्यंत अंदर येते आणि बेडरूम छान अशी गरम होऊन जाते थंडीच्या दिवसामध्ये. तर ना माझी जेवणाची फेवरेट जागासुद्धा हीच आहे. इथे ऊन अंदर येते ना, त्यामुळे मी इथेच येऊन बसते थंडीच्या दिवसामध्ये. बरं फक्त तर माझा उपास आहे, तर फराळाचं तळून घेतलं. आईने स्वयंपाक केलाच होता त्यांच्यासाठी, तर 3 जण होते. तर आई तिथे जेवायला बसली आहे. आणि कसं आहे ना, उन्हामध्ये तर हे थंडीमध्ये बसलंच पाहिजे. विटॅमिन डीची प्रत्येकांना आवश्यकता असते. तर मैत्रिणींनो, चला मग अशा प्रकारे मी थोडंसं रुटीन शेअर केलेलं आहे. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.